सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हा टायमिंग आहे. याच टायमिंग मध्ये ग्राउंड होणार आहे सकाळचं. बरोबर, जे मुलं मुली आहेत, आता हे लोह मार्गाचं नाही तर सगळीकडेच आहे मुंबईमध्ये. त्यांनी आता टायमिंग चेंज केलेला आहे, पण लोह मार्गाचं जे परिपत्रक निघलं त्या परिपत्रकामध्ये त्यांनी टायमिंग सांगितलेलं आहे. सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत ग्राउंड होणार आहेत. त्याच्यानंतर सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत ग्राउंड चालणार आहेत. किती? 4 ते 7 वाजेपर्यंत. नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीविषयी आपण ऑलरेडी पहिला एक व्हिडिओ बनवला होता की तुम्हाला मुंबई या ठिकाणी ग्राउंडवर कसं पोहोचायचं, काय पोहोचायचं. सर मुलींसाठी पण, कारण नायगावला मुलींचं ग्राउंड होतंय आणि मरोळला मुलांचं ग्राउंड होतंय. पण आता तुम्हाला अजून एक नवीन अपडेट देतो मी. लोहमार्ग मुंबई हे पण ग्राउंड चालू होत आहे. त्याच्याविषयी पण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सगळी अपडेट टाकलेली माहिती. पण खूप पालकांचे खूप मेसेज आले आणि खूप विद्यार्थ्यांचे पण मेसेज आहेत की सर आमचा भाऊ गेला किंवा आमची ताई आतमध्ये ग्राउंड मध्ये गेली, पण आतापर्यंत संध्याकाळ झाली तरी खूप उशीर झाला, आतापर्यंत आम्हाला चिंता वाटते, असे खूप जणांचे मेसेज होते. पण मी सगळ्यांना सविस्तर सांगतो. तुम्हाला सर्वांना माहित असेल की आता जे ग्राउंडचा टाइम टेबल आहे तो वेळापत्रक थोडं चेंज झालेलं आहे मित्रांनो. ते वेळापत्रक कसं चेंज झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून सांगणार आहे. म्हणून कोणीही आपले जेव्हा मुलं किंवा आपले जे भाऊ वगैरे किंवा आपली बहीण वगैरे जर ग्राउंडला जात असेल तर हे वेळापत्रक आता नवीन आलेलं आहे. त्याविषयी जे परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे ते परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव पण विवेक कुसळकर हे आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. ओके, तर लक्षात असू द्या, आता मुंबई लोहमार्गाचं जे ग्राउंड टाइम टेबल आहे, जो टायमिंग आहे तो सकाळचा टायमिंग आहे. सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हा टायमिंग आहे. याच टायमिंग मध्ये ग्राउंड होणार आहे सकाळचं. बरोबर, जे मुलं मुली आहेत, आता हे लोह मार्गाचं नाही तर सगळीकडेच आहे मुंबईमध्ये. त्यांनी आता टायमिंग चेंज केलेलं आहे, पण लोह मार्गाचं जे परिपत्रक निघलं त्या परिपत्रकामध्ये त्यांनी टायमिंग सांगितलेलं आहे. सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत ग्राउंड होणार आहेत. त्याच्यानंतर सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत ग्राउंड चालणार आहेत. किती? 4 ते 7 वाजेपर्यंत. म्हणजे 12च्या नंतर ग्राउंड होणार नाहीत. मग नंतरला 4 वाजता ग्राउंड चालू होईल आणि 7 वाजेपर्यंत ग्राउंड चालू राहतील. आता लक्षात असू द्या, ते इव्हेंट कशा प्रकारे घेणार आहे ते लक्षात असू द्या. पहिले स्टार्टिंगला 100 मीटर घेणार आहेत, त्याच्यानंतर 1600 मीटर घेणार आहेत, त्याच्यानंतर गोळा घेणार आहेत. आता तुमच्या मनात अजून एक कन्फ्युजन असेल की सर कुठे कुठे 100 मीटर चालू आहे, त्याच्यानंतर गोळा आहे, त्याच्यानंतर 1600 मीटर आहे. पण इथे लोह मार्गला जे दिलेलं आहे मित्रांनो, त्यांना तर 100 मीटर दिलेलं आहे, त्याच्यानंतर 1600 मीटर दिलेलं आहे, त्याच्यानंतर गोळा फेक दिलेला आहे. म्हणून हे जे इव्हेंट आहेत हे सगळीकडेच आहेत. कुठे कुठे म्हणजे समजा बघायला जर गेलं तर आपले जे सोबत डिटेल इन्चार्ज असतात त्यांना कदाचित सांगितलेलं पण असतं की बाबा जिथं लवकर खाली तिथं पटापट उमेदवारांना घेऊन जायचं. पण लोह मार्गाचं जे आहे ते या प्रकारे दिलेलं आहे शेड्यूल. म्हणजे पहिले स्टार्टिंगला 100 मीटर होणार, त्याच्यानंतर 1600 मीटर होणार आणि त्याच्यानंतर गोळा फेक होणार. आता खूप जणांचे प्रश्न असे पण होते की सर जेव्हा उमेदवार एखादा ग्राउंड मध्ये जातो तर ग्राउंड मध्ये ज्या टायमाला मी तुम्हाला नेहमी पहिले पण आपल्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की हे जे ग्राउंड आहे, कोणत्याही मुंबईला तुम्ही ग्राउंडला जाता, समजा मुलींचं ग्राउंड नायगावला आहे आणि मुलांचं मरोळला आहे, तर तुम्हाला मेन म्हणजे 5चा जरी टायमिंग दिला असेल किंवा 4चा जरी टायमिंग दिला असेल मित्रांनो, तर मला सगळ्यांना एक गोष्ट सांगणं आहे की शक्यतर तुम्ही अगोदरच मेन म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही तिथं जाताय सगळेजण बरोबर. पण लक्षात असू द्या, आतमध्ये ग्राउंडवर जाताना तुमच्या सोबत फळ फ्रूट सगळ्या गोष्टी ठेवा. कारण की तुम्ही 5-4 वाजता लाईनीमध्ये लागणार, आतमध्ये खायला तुम्हाला काही नसणार. म्हणून तुम्हाला विनंती आहे, फळ फ्रूट सोबत असणं गरजेचं आहे. जरी ते तुम्हाला मोबाईल वगैरे गॅजेट नेऊ देत नसेल, तुम्हाला म्हणत असतील की बॅग बाहेर ठेवा, तर तुम्ही बॅग बाहेर ठेवा, पण फळ फ्रूट सोबत न्या. आणि फळ फ्रूटला जरी त्यांनी विरोध केला की नाही मी फळ फ्रूट नेऊ देत नाही आतमध्ये, तर त्यांना विचारायचं की तुमच्याजवळ जर एखादं गॅजेट आहे त्या गॅजेटनं चेक करा की आमच्या फळ फ्रूट मध्ये काय आहे का बाबा. एखादी इलेक्ट्रॉनिक तुम्हाला दिसते का वस्तू, तुम्ही स्वतः बघा, त्याच्यानंतर अद्यापन आत आम्हाला नेऊ द्या. आणि न नेऊ द्यायचं कारण पण आम्हाला सांगा. कारण की तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत पोलीस प्रशासन असतील किंवा तिथले जे पोलीस असतील ते आपलं काय ऐकणार नाहीत. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, सगळ्या ताईंना सगळ्या भावांना विनंती आहे, जरी तुम्ही नायगावला जरी गेलात ग्राउंडला किंवा विविध जिल्ह्यामध्ये, सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या घटकामध्ये पोलीस भरती होत आहे सगळ्या घटकामध्ये विनंती आहे, तुम्ही जर त्यांना बोललात की बाबा आतमध्ये फळ फ्रूट अलाउड आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी मेन म्हणजे काही काही ठिकाणी फळ फ्रूट तुम्हाला नेऊ देत नाहीयेत. पण लक्षात असू द्या, फळ फ्रूट सगळीकडे अलाउड आहेत. पण कुठे कुठे आता नायगावला खूप ताईंचे मला मेसेज आले की सर नायगावला फळ फ्रूट आतमध्ये नेऊ देत नाहीयेत, बाहेरच ठेवा बॅग वगैरे, जे बॅग मध्येच ठेवायला सांगतायत. आतमध्ये फक्त हॉल तिकीट वगैरे एंट्री आहे, बस कागदपत्र वगैरे, दुसरं काहीच नेऊ देत नाहीत आतमध्ये.
तर म्हणून सगळ्यांना विनंती आहे, जर तुम्ही जोपर्यंत त्यांना सांगितलं नाही की आमचे फळ फ्रूट बघा, या सफरचंदामध्ये किंवा या केळांमध्ये काय आहे का इलेक्ट्रॉनिक गॅजेट वगैरे तुम्ही चेक करा, तसं पण तुम्ही काय करता म्हणा 12 वाजेपर्यंत किंवा 1 वाजेपर्यंत आम्हाला काही खायला देत नाही आतमध्ये, पण आम्ही सोबत घेऊन जातो ते पण नेऊ देत नाही. म्हणजे तुम्ही असं ठरवलं काय की नाही भरतीच्या वेळेस एखाद्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर तुम्ही जागृत होता. ऑलरेडी आपल्या एका उमेदवाराचा मृत्यू झालेला आहे तर त्याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे, कारण की सकाळी तुम्ही बोलवता दुपारी ग्राउंड घेता. या सगळ्या गोष्टी मित्रांनो जबाबदार आहेत तिथे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, फळ फ्रूट सोबत असणं फार गरजेचं आहे. आणि तुम्हाला जो टायमिंग सांगितलेला आहे हे मुंबई लोहमार्गच नाही, आता सगळीकडेच टायमिंग बदललेला आहे. जर तुम्ही अमरावतीचा टायमिंग बघितला तर अमरावतीचा टायमिंग आहे सकाळी 3 ते 4 ते 5 असा टायमिंग दिला. त्यांनी शेड्यूल पूर्णपणे चेंज करून टाकलं. कसं चेंज केलं? जसं बीडचं उदाहरण समजा, आपला एका भावाचा जसा मृत्यू झाला ग्राउंडच्या दरम्यान, तसंच सगळीकडे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या घटकामध्ये ग्राउंड व्हायला लागलंय त्या सगळ्या ठिकाणचं मेन म्हणजे शेड्यूल त्यांनी चेंज केलेलं आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत हे ग्राउंड चालू असणार आहे. त्याच्यानंतर गॅप असणार आहे, म्हणजे जे दुपारचं वातावरण आहे ते म्हणजे ऊन कमी होऊस तर म्हणजे दुपारी 4 बघा सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत ग्राउंड चालू असणार आहेत. हे इव्हेंट होणार आहेत. बाकी जे दुपारी होणार होते पहिल्या दिवशी जे त्यांनी घेतलं समजा 2 वाजता 2:30 वाजता काही जणांचे ग्राउंड घेतले, आणि आजचा आपण समजा जर या 12च्या पुढे जर टायमिंग जात असेल 1 वाजता वगैरे तुमचं ग्राउंड जर घेत असतील तर तुम्ही तिथे विरोध करा. त्यांना सरळ सांगा तुम्ही जो परिपत्रक काढलेला आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती परिपत्रक टाकलेले, तुम्ही ते परिपत्रक त्यांना दाखवू शकता, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. त्यांना आठवण करून द्या, आतमध्ये मोबाईल तर अलाउड नाही, आतमध्ये तर मोबाईल अलाउड नाहीये, पण लक्षात आणून द्या त्यांच्या की तुम्हीच परिपत्रक काढलेले. जर उन्हाच्या टायमाला आम्हाला काही कमी जास्त झालं तर त्याची जिम्मेदार तुम्ही आहात का? जोपर्यंत तुम्ही विचारत नाही तोपर्यंत काहीच मेन म्हणजे तुम्हाला उत्तर कोणी देणार नाही. तुम्हाला तसंच 12-1च्या दरम्यान ग्राउंडला उभं करतील. शेवटचा टायमिंग त्यांनी 12चा ठेवलेला आहे. सकाळी 6ला ग्राउंड चालू होतील तर दुपारी 12 पर्यंत ग्राउंड चालू राहतील. मग नंतरला सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत हे सगळीकडचं शेड्यूल आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. आता मुंबईचं जे परिपत्रक आलंय मुंबई लोहमार्गाचं, त्या परिपत्रकामध्ये सरळ सरळ असं सांगितलेलं आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, जरी तुमचं ग्राउंड 1-1:30च्या दरम्यान घेत असतील तर तुम्ही विरोध करा त्या गोष्टीला. मी तुम्हाला आता पण सांगतोय. त्याच्यानंतर आता काही जणांचे असे प्रश्न असतील की सर आमचं एकच दिवशी ग्राउंड आलेलं आहे, मागच्या वर्षी पण असा घोळ झाला होता, पण या वर्षी पण असा घोळ झालेला आहे की एकाच टायमाला जर तुमचं ग्राउंड आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, जर समजा तुमचं ग्राउंड एका दिवशी समजा आलेलं जरी नसेल, लक्षात असू द्या, किंवा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे किंवा घरगुती काहीही तुमचा प्रॉब्लेम असेल तरी तुम्हाला तारीख वाढून भेटणार आहे. त्याविषयी पण एक परिपत्रक निघलेलं आहे मुंबई पोलीसचं, ते बघू शकता. आता तुम्ही बोलणार की सर मग या गोष्टीसाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क कसा करायचा आहे? म्हणून मी सर्वांना सांगतो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण ते परिपत्रक टाकलेलं आहे, पण तुम्हाला इथे त्यांचा नंबर सांगतोय, जो टेलिफोन नंबर आहे तिथे त्यांना तिथे कॉल करायचा आणि तुमची काय अडचण आहे आणि तुम्हाला तारीख कशामुळे वाढून पाहिजे ते त्यांना तुम्हाला सांगायचं आहे. तर लक्षात असू द्या, त्यांचा मैदानी चाचणी दिनांक वाढून घेणे म्हणजे तुम्हाला जर तारीख वाढून जर घ्यायची असेल तर लक्षात असू द्या, हा त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे, याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. लक्षात असू द्या, 022 22 62 01 11 बरोबर 02222620111 म्हणजे बघा 022 22 62 01 11 हा नंबर सगळ्यांनी नोट करून घ्या. समजा मुलींचं ग्राउंड जर नायगावला असेल, मुलांचं ग्राउंड जर मरोळला असेल किंवा मुंबई लोहमार्गला असेल, कुठेही असू द्या मुंबईमध्ये ग्राउंड बरोबर, किंवा जास्त प्रमाणात नायगावला असेल किंवा मरोळला असेल तर खूप जणांचे असे प्रश्न होते, सर आम्हाला तारीख वाढून पाहिजे, नंबर नाहीये, तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. 022 22 62 01 11 हा नंबर आहे, याच्यावर तुम्हाला तारीख वाढून भेटेल. तुम्ही तुमचं नाव सांगायचं, तुमचं ऍप्लिकेशन नंबर सांगायचा बरोबर, हे सगळ्या गोष्टी तुम्ही केले ते तिकडे व्हेरीफाय करतील आणि तुम्हाला तारीख वाढवून देतील. जी तारीख ते तुम्हाला सांगतील त्या तारखेला तुम्हाला मग हजर व्हावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत लक्षात असू द्या, पण कारण पण तुमच्याकडे व्यवस्थित असले पाहिजे. नाही तर तुम्ही बोलणार की सर असे कारण आहेत आमच्याकडे की आम्हाला सध्या अशी तब्येत बिघडलेली, असं झालंय तसं झालंय, हे कारण चालणार नाहीये. दुसरे एखादं गंभीर कारण जर असेल तेव्हा ते कारण एक्सेप्ट करतील. नाही तर तुम्हाला तर माहितच आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी काय सांगायची जरूरत नाहीये, कारण की तुम्हाला आत्ता पण सांगतोय मी, जर तुम्हाला तारीख वाढून घ्यायची असतील ते तारीख वाढून देतील. आणि आता सकाळचे जे इव्हेंट त्यांनी टाइम टेबल सगळीकडे चेंज झालाय सगळ्या घटकामध्ये, पण मुंबईमध्ये पण आता टायमिंग चेंज झालेला आहे.
सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत, सायंकाळी 4 ते 7 पर्यंत, हे लक्षात असू द्या. आणि आता पण मी तुम्हाला सांगतोय, अगोदरच्या दिवशी तुम्ही लाईन मध्ये तिथे लागा मेन मध्ये 4 वाजता. अगोदरच्या दिवशी 4 वाजता लाईनीमध्ये लागला तर तुमचं ग्राउंड 6:30 ते 7 वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होईल. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, ग्राउंड व्यवस्थित द्या. छातीत वगैरे जर कुठे दुखत असेल तर तिथेच थांबा. ही नाही तर दुसरी भरती, कारण की ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये अजून जाहिरात येऊ शकते, त्या 100% गॅरंटी आहे. कारण की तुम्हाला आत्ता पण अजून सांगतोय, आपल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय, तसं आई वडिलांचे जे स्वप्न आहेत आपल्या सगळ्यांनाच पूर्ण करायचे आहेत असं नाहीये. पण मित्रांनो, तुम्हाला म्हणजे कसं स्वतःची पण काळजी असली पाहिजे, कारण की आपल्या आई वडिलांना आपणच आहात आणि त्यांचे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे. या उद्देशानं जर तुमच्या छातीत वगैरे कुठे तुम्हाला चक्कर वगैरे येत असेल, पळताना 1600 मीटरला कोणत्या ताईला चक्कर वगैरे येत असेल 800 मीटरला, तर सगळ्यांना विनंती आहे तुम्ही तिथंच थांबा. ही नाही तर दुसरी भरती, पण जीवन पुन्हा पुन्हा नाहीये. म्हणून तुम्हाला सर्वांना ग्राउंडसाठी अजून एकदा शुभेच्छा. आणि जरी तुम्हाला ग्राउंड विषयी अजून काही अपडेट माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट करू शकता. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. जास्तीत जास्त चॅनलची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्यू.